शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। अखण्डं सच्चिदानन्दम् अवाङ्मनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये भीष्टसिद्धये अर्थतोऽप्यद्वयानन्दान् अतीतद्वैतभानतः गुरूणाराध्य वेदान्त सारं वक्षे यथामति सारं वक्षे यथामति। जगामध्ये कसे विविध मत आहे लोकांचे, लोकांनी कसं वेगवेगळ्या प्रकारे मनन केलेलं आहे, विचार केलेला आहे, त्याबद्दल आपण इथे चिंतन करत आहोत. वेगळे विषय आहे. यालाच म्हणतात प्रमा. प्रमा म्हणजे निश्चय ज्ञान. एक आहे प्रमाण आणि एक आहे प्रमा. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन आणि प्रमा म्हणजे ज्ञान. असं ज्ञान ज्यामध्ये काही शंका नाही, प्रश्न नाही, असंदिग्धम अबाधितम असं जे ज्ञान आहे त्याला म्हणतो आपण प्रमा. जसं मी डोळ्यांनी काही पाहत आहे आणि डोळे माझे पूर्णपणे उघडे आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही, समोर एक झाड आहे. जर कोणी मला विचारलं तुम्हाला काय दिसत आहे, तुम्ही काय पाहत आहात, तर मी म्हणेन समोर एक झाड आहे. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणू, झाडाची प्रमा उत्पन्न झाली. प्रमा म्हणजे निश्चयात्मक ज्ञान. इथे झाड आहे याबद्दल काही शंका नाही. तर प्रमाण आहे डोळे आणि प्रमा की इथे एक झाड आहे. ज्या प्रमामध्ये, ज्या ज्ञानामध्ये शंका किंवा डाऊट असं काही असतं, मग त्याला प्रमा म्हणत नाही, मग त्याला म्हणतो आपण भ्रम. मला असं वाटतं की तिथे ती वस्तू आहे. आपण जेव्हा असं म्हणतो म्हणजे काय, आपल्या मनामध्ये दृढ ज्ञान नसतं की असंच आहे. मला असं वाटत आहे, पाहिल्यासारखं वाटतंय आपण असं म्हणतो. पण मी पाहिलंय, खात्री आहे, त्याला म्हणू प्रमा. तर प्रमा आणि भ्रमा असे दोन आहेत. आता हे जे निरनिराळे तत्वज्ञान आहे, त्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे, ज्ञानाचं साधन. म्हणून त्यांचं ज्ञान वेगवेगळं आहे. कोणी एक सांगतं, कोणी दुसरं सांगतं. कारण त्यांनी साधन कोणचा वापरलाय त्याच्यावर आहे. जसं मी जर लाल चष्मा लावला तर मला सगळं लालच दिसेल. माझी प्रमा काय होईल की इथे सगळं लाल आहे. पिवळा चष्मा लावला तर पिवळाच पिवळा आहे. तर साधन मी कोणचं वापरतो, म्हणून लोकांनी वेगवेगळे प्रमाणाचा उपयोग केला. कोणी प्रत्यक्ष, कोणी शब्द, असे विविध प्रमाण आहे, ज्ञानाचे साधन आहे. जगामध्ये सुद्धा आपण जागतिक ज्ञान आपल्याला होतं तर त्याचं प्रमाण वेगळं असतं. आता भौतिक वस्तू आहे तर भौतिक शास्त्र त्याचं प्रमाण आहे. एवढे तत्व आहे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्यामुळे हे सगळे कुठून तुम्हाला याचं ज्ञान झालं, रसायनशास्त्र आहे, प्रमाण आहे. त्याचप्रमाणे इथे आत्म्याबद्दल लोकांचं ज्ञान निरनिराळं आहे, कारण त्यांनी प्रमाण वेगवेगळे मानले. आता आपण काल पाहिलं की कोणी आत्माला म्हटलं की शरीरच आत्मा आहे, कोणी म्हटलं नाही नाही,
इंद्रिय आत्मा आहे. आमचा निश्चय असा आहे की इंद्रिय आत्मा आहे, कारण इंद्रियाशिवाय शरीर काही काम करू शकत नाही. मग याच्यापेक्षा सूक्ष्म चिंतक आहे कोणी दार्शनिक तत्वज्ञानी, तो म्हणतो की नाही, प्राण प्राणच आत्मा आहे, प्राणच मी आहे, कारण प्राणाशिवाय इंद्रिया काम करू शकत नाही. आता चौथा म्हणतो की प्राणामध्ये शक्ती आहे, पण प्राणामध्ये जाणीव नाहीये. म्हणून ज्याच्यामध्ये जाणीव आहे, खरं तत्व ते आहे, आणि ते तत्व म्हणजे मन. आणि जगामध्ये अनुभव सुद्धा आपल्याला आहे. मनामुळेच आपण सगळं काम करतो. सगळे अनुभव मनामुळे आपल्याला होतात. अच्छा, उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मन एव कारणम. मोक्ष आणखीन बंधनाचं कारण मनच आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. तर मनच आत्मा आहे. पण याच्यापेक्षा आणखीन कोणी सूक्ष्म चिंतन केलं, हे पहा, चिंतनाचा परिणाम आहे की जी प्रमा किंवा निश्चय त्यांनी जो केलेला आहे, चिंतनामुळे, विचार केल्यामुळे, विचार केल्याने विषय उलगडत जातो, विषयाचं आकलन होतं, कळतं. तर अंतरंग इथे एकापेक्षा एक होत आहे. एक दार्शनिक थोडा स्थूल आहे, त्याच्यापेक्षा दुसरा दार्शनिक सूक्ष्म आहे. तर मनात्मवादी. पण आता मनाला जर बघितलं तर मनावर ताबा ठेवणारा सुद्धा एक आहे, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, विज्ञानमय किंवा बुद्धी. तर जे बौद्ध संप्रदाय, बौद्ध मत आहे, त्यामध्ये एक मत आहे, त्याला म्हणतात क्षणिक विज्ञानवादी. ते म्हणतात ही जी वृत्ती आहे, ही वृत्तीच आत्मा आहे. आता पहा, बौद्ध मतामध्ये, बौद्ध संप्रदायामध्ये तसे तर दोन आहे मुख्य, हीनयान आणि महायान. आणखीन हीनयानामध्ये, हीनयान परंपरामध्ये दोन आहे. फक्त नाव सांगतो, वैभाषिक आणि सौतांत्रिक. वैभाषिक आणि सौतांत्रिक हे हीनयान परंपरेमधले, आणि दुसरं आहे महायान परंपरा. त्या महायान परंपरेमध्ये सुद्धा दोन मत आहे. एकाचं नाव आहे क्षणिक विज्ञानवाद आणि दुसऱ्याचं नाव आहे शून्यवाद. तर याप्रमाणे एकूण चार झाले: वैभाषिक, सौतांत्रिक, क्षणिक विज्ञानवाद आणि शून्यवाद. आता असं म्हणतात की गौतम बुद्ध जे होते, त्यांनी तर काही जास्त ते बोलायचे नाही, मौन होऊन जायचे. जेव्हा त्यांना विचारायचं सत्य काय आहे, तत्व काय आहे, मौन. आता त्या मौनाचा अर्थ लोकांनी वेगवेगळा काढला. म्हणून असं म्हणतात, बुद्ध गेल्यावर तिथे एक मोठी एक संमेलन झालं. सगळे त्यांचे जे अनुयायी शिष्य होते, निर्णय करण्यासाठी की नेमकं बुद्धांचं तत्वज्ञान काय होतं. तर वेगवेगळे मत लोकांनी सांगितले, आणि म्हणून असे वेगवेगळे फाटे फुटले. कोणी म्हटलं मौनचा अर्थ काय, शून्य आहे. कोणी आणखीन काही त्याचा भाव वेगवेगळा काढला. तर असे हे चार झाले: वैभाषिक, सौतांत्रिक, क्षणिक विज्ञानवाद आणि शून्यवाद. आता त्याचा आपण काही सविस्तर चर्चा करणार नाही, तो एक वेगळाच विषय आहे. त्यांचे ग्रंथही आहे वेगळे, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. जसे आपले गीता, ब्रह्मसूत्र, रामायण, भागवत असे ग्रंथ आहेत, तसे त्यांचे सुद्धा आहे. तर त्यामध्ये सगळे सिद्धांत त्यांनी मांडले. आता इथे जो संदर्भ आहे तो फक्त एवढाच आहे
की आत्म्याबद्दल जे क्षणिक विज्ञानवादी आहे, त्यांचं स्पष्ट मत आहे की एक कूटस्थ, नित्य, शाश्वत असं काही सत्य नाहीये. सर्वं क्षणिकम, सर्वं दुःखम, सर्वं क्षणिकम. इथे नुसतं सगळं प्रवाह वाहणारं आहे. जग, मी. आपल्याला असं वाटतं बरोबरच आहे. काही दिसत तर नाही की काही एक स्थिर वस्तू आहे. तर असं ते म्हणतात. यांना आपण म्हणू विज्ञानमय आत्मा असं म्हणू शकतो किंवा क्षणिक विज्ञान. काल आपण इथपर्यंत आलो. ते म्हणतात कर्ता भोक्ता आहे मी. हेच माझं स्वरूप आहे. आणि कर्ता प्रत्येक क्षणामध्ये नवीन कर्ता उत्पन्न होतो. तो मरतो मग दुसऱ्या क्षणी. तर एकच कर्ता, एकच भोक्ता असं नाही. प्रत्येक क्षणात जसं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं. पाणी वाहत आहे. प्रत्येक क्षणामध्ये नदी वेगळी आहे. पण आपल्याला वाटतं की एकच नदी आहे. तर दिसतं आपल्याला स्थिरता, स्थिर आहे. पण ते म्हणतात आभास आहे स्थिरता. वाहणारच सत्य आहे. गतिमान म्हणून त्याचं नावच दिलंय क्षणिक विज्ञान. आता पुढचं जे मत आहे, ते म्हणतात महाराज तुम्ही म्हणतात की काय आहे, की क्षणिक वृत्तीच शेवटचं सत्य आहे. पण आता पुढचे जे अ, विद्वान आहे, ते म्हणतात की पहा क्षणिक विज्ञान किंवा वृत्ती झोपेमध्ये नसते. लक्षदेव ऐका. आता ते झोपेच्या उदाहरणाने किंवा झोपेमध्ये जी अनुभूती आहे, आपला अनुभव आहे, त्याच्या आधारे ते सिद्ध करतात की वृत्ती शेवटचं सत्य नाहीये. वृत्ती जिथे लीन होत आहे, वृत्तीचं जिथे लय होतं ते सत्य आहे. आता हे काय तर पहा 149वी ओवी. प्राभाकर व तार्किक दोघांचे मत एक, आत्मा अज्ञान रूप जाणिले पाहिजे. प्राभाकर व तार्किक दोघांचे मत एक, आत्मा अज्ञान रूप जाणिले पाहिजे. आता इथे दोन हे विद्वान आहे, तत्वज्ञानी लोक आहे. एकाचं नाव आहे प्राभाकर आणि दुसऱ्याचं नाव आहे तार्किक. प्राभाकर म्हणजे प्रभाकर याचे जे अनुयायी आहे, याचे जे शिष्य आहे त्याला म्हणतात प्राभाकर. आणि हा प्रभाकर कोण आहे तर म्हणे एक फार मोठे कर्ममीमांसक झाले. त्यांचं नाव होतं कुमारिल भट्ट. त्यांचंही मत पुढे येणार आहे. कुमारिल भट्ट. त्यांचा हा शिष्य, त्यांचा हा विद्यार्थी होता प्रभाकर. पण असं म्हणतात की एकदा त्या वर्गामध्ये कुमारिल भट्ट काही सांगत होते आणि प्रभाकर म्हणाला की हे जे तुम्ही सांगत आहे याच्यापेक्षा वेगळं मत माझं आहे. आणि त्यांनी आपलं वेगळं मत मांडलं. थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून. म्हणजे जसं कुमारिल भट्ट म्हणत होते, त्यांचं जे मत होतं त्याच्यापेक्षा थोडा फरक. आता कुमारिल भट्टला राग आला नाही. ते म्हणाले, "वाह! तुझं इंटरप्रिटेशन चांगलं आहे. तू जो अर्थ सांगितलाय चांगला आहे." आणि ते भट्ट त्या प्रभाकरला म्हणाले, "अरे, तू तर गुरु आहे माझा, गुरु." तर आता त्या प्रभाकरनी काय केलं, एक नवीन संप्रदाय किंवा नवीन त्याचं मत एक त्यांनी मांडलं आणि त्याला म्हणतात प्राभाकर. प्रभाकर पासून जो उत्पन्न झालेला आहे, जो मार्ग. आणि त्या कुमारिल भट्टाने याला गुरु म्हटलं होतं म्हणून या प्राभाकर मताला गुरुमत असं म्हणतात. गुरुमत. तर अशी गोष्ट आहे. आता हा जो प्राभाकर आहे म्हणजे प्रभाकर पासून उत्पन्न झालेला
झालेलं जे तत्वज्ञान त्याला म्हणतात प्राभाकर. त्यांचं म्हणणं काय आहे? म्हणे आत्मा वृत्तीरूप नाहीये, आत्मा अज्ञान रूप आहे. अज्ञान. तर हे प्राभाकर असं म्हणतो. आणि त्याचबरोबर एक दुसरा तत्वज्ञानी आहे, त्याचं नाव आहे तार्किक. तार्किक शब्दाचा इथे अर्थ आहे न्याय आणखीन वैशेषिक. आता हे दोन तत्वज्ञान आहे. हे सगळे विषय फार कठीण आहे आणि त्यासाठी वेगळंच आपल्याला विचार चिंतन करावं लागेल. 9 प्रकारचे तत्वज्ञान आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. पण फार ते इंटरेस्टिंग आहे. तर तार्किक म्हणजे तर्कशास्त्र. त्याच्यामध्ये 2 आहे, न्याय आणखीन वैशेषिक. या तर्कशास्त्रामध्ये फारच छान सांगितलेलं आहे की तर्क कसा केला पाहिजे, युक्ती कशी केली पाहिजे. ते तर्कशास्त्र आपण जर वाचलं तर आपली बुद्धी फार तीक्ष्ण होते. असं म्हणतात वेदांत वाचण्याच्या आधी त्याच्या अगोदर 3 शास्त्र वाचले पाहिजे. एक आहे व्याकरण शास्त्र. व्याकरणामुळे आपल्याला कळतं शब्दाचा अर्थ काय, शब्दामध्ये धातू काय, क्रियापद काय. तर पाणिनीने जे व्याकरण शास्त्र बनवलंय त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे या व्याकरण शास्त्राला म्हणतात पदशास्त्र. पदाचं ज्ञान. पद म्हणजे शब्द. त्याचप्रमाणे तर्कशास्त्र हे सुद्धा वाचलं पाहिजे. याने आपल्याला विचार कसा करायचा याची एक पद्धत कळते. आणि तिसरा एक आहे त्याला म्हणतात वाक्यशास्त्र. पूर्वमीमांसा म्हणतात त्याला. पूर्वमीमांसा. तर त्यामध्ये वाक्य, आता वेदांमध्ये वाक्य आहे त्याचा अर्थ कसा घ्यायचा, तर म्हणे ते मीमांसकाकडून शिकलं पाहिजे. तर व्याकरणशास्त्र, पदशास्त्र, वाक्यशास्त्र. आणि भगवान शंकराचार्य सुद्धा म्हणतात आपल्या भाष्यामध्ये पदवाक्य प्रमाण. या तर्कशास्त्राला प्रमाण शास्त्र सुद्धा म्हणतात. हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. तर इथे हे जे तार्किक लोक आहेत, जे तर्कामध्ये हुशार, न्याय आणखीन वैशेषिक, हे सुद्धा काय म्हणतात की आत्मा काय आहे, अज्ञान रूप आहे. म्हणून या दोघांची जोडी झाली, प्राभाकर व तार्किक. दोघांचं मत आत्म्याबद्दल एक आहे. दोघ जण म्हणतात की आत्मा अज्ञान आहे. का? त्याचं कारण काय, याच्या पाठीमागे हेतू काय? तर पुढे त्यांनी सांगितलं की सुषुप्तीमध्ये नाही भान जगाचे काही, म्हणूनच चेतन नाही, जड आहे आत्मा. म्हणे पहा, सुषुप्तीमध्ये आपल्याला काहीच भान नसतं. सुषुप्ती म्हणजे झोप. झोपेमध्ये काय आहे तर म्हणे काहीच माहित नाही. म्हणून इथे म्हणतात बुद्ध्यादीनाम अज्ञाने लय दर्शनात अहम अज्ञ अहम अज्ञानी इत्यादी अनुभवाच अज्ञानमात्मा इति वदता. झोपेमध्ये मी अज्ञ आहे, अज्ञानी आहे. म्हणून झोपेमध्ये जीवाचं नाव सुद्धा जातं प्राज्ञ. प्रकृष्ट रूपेण अज्ञ, प्रकृष्टेन. तर मी अज्ञानी आहे. आणि अज्ञान कोणाचं लक्षण आहे, कशाचं लक्षण आहे, तर म्हणजे जडताच. जड वस्तू अज्ञानी असते. जड वस्तूला तिचं जे अस्तित्व आहे माहित नाही. तर झोपेमध्ये मला काही माहित नाही. मी कुठे झोपलोय, कसा झोपलोय, किती वेळ झोपलोय, काही भान नाही. तिथे संपूर्ण वृत्ती आपली सगळी लीन झालेली आहे. तर म्हणे याचा अर्थ असा निघतो की मी काय आहे, जड आहे. आणि ते म्हणतात पहा, जागृत अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थामध्ये
एवढ्या वस्तू असतात, एवढे लोक असतात, एवढ्या उपाधी असतात, की आपल्या स्वरूपाकडे आपलं लक्षच नसतं. मी कोण आहे माहीतच नसतं. आपण बहिर्मुखीच असतो सदा. पण हे सगळं एकीकडे केल्यावर मग शिल्लक काय उरतं? तेच माझं स्वरूप आहे. तर जेव्हा जगत जागृत संसार नाही, स्वप्न प्रपंच नाही. आता तेव्हा माझं जे स्वरूप आहे, ते तिथे व्यक्त होतं. आणि तिथे पहा, मला काही कळत नाही, काही जाणीव नाही. म्हणून माझा स्वभाव काय, माझं स्वरूप काय? जड आहे आत्मा. त्यांनी असं काय हा असा निर्णय घेतला. आणि ते म्हणतात पहा, श्रुतीमध्ये सुद्धा जेव्हा मी श्रुती म्हणतो, श्रुती म्हणजे वेद मंत्र. हं. श्रुतीचा पुरावा आहे, की झोपेमध्ये काय अन्योंतर आत्मानंदमय, आनंदमय आत्मा. आपण पाहिलं होतं आनंदमय कोश. आनंदमय कोशाचा अनुभव हाच होता, की मी कुठे आहे, कसा आहे मला काही माहीत नाही. अहम किमपि न जानामि. आनंदमय कोशाचा हा अनुभव आहे. त्यालाच मी सांगितलं होतं कारण शरीर. हं. आनंदमय कोशामध्ये कारण शरीर. दोन्ही एकच आहे, नाव वेगवेगळं. तर असं सुषुप्तीच्या या उदाहरणाच्या द्वारे ते सिद्ध करतात, की अहम जड असतो. जडात्मा. अच्छा, त्यांचं म्हणणं एक आणखीन असं आहे, आता जास्त मी तिकडे जात नाही. न्याय दर्शन म्हणजे हे जे तार्किक लोक आहेत ते म्हणतात, की आत्मा स्वरूपाने तर जड आहे. पण काय आहे, मनाशी जेव्हा याचं तादात्म्य होतं, तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. ज्ञान नावाचं गुण त्याच्यामध्ये अव्यक्त आहे, स्वतः जड आहे. पण मनाशी जेव्हा त्याचा संयोग होतो, तर त्याच्यामध्ये ज्ञान प्रस्फुटित होतं, प्रकट होतं. म्हणून ते म्हणतात, की पहा झोपेमध्ये मन लीन झालेलं आहे. मनाचा वियोग झालेला आहे त्या आत्म्यापासून. म्हणून आपल्याला काही ज्ञान नाही. पण जागृत अवस्थेमध्ये आपण जेव्हा येतो, तर मन व्यक्त होतं आणि मनाचा संयोग आत्माशी होतो. तर आपल्याला एकदम ज्ञान होतं, की मी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल, तर जास्त विचार करू नका. पण जडात्मा, आत्मा जड आहे, असं ते म्हणतात. आता या प्रभाकरचे जे गुरु आहे, त्यांचं नाव आहे कुमारिल भट्ट. कुमारिल भट्टांचे जे शिष्य लोक आहेत त्यांना म्हणतात भाट्ट. भाट्ट. तर त्यांचं काय मत आहे? ते म्हणतात, की पहा, झोपेचंच आम्ही उदाहरण घेतो. पण तुम्ही जे सांगितलं ना, ते पूर्णपणे सत्य नाही. मी जड नाहीये, अज्ञान रूप नाहीये. मग म्हणे मी कोण आहे? तर पहा पुढे काय म्हणतात? ते म्हणतात, स्वरूप आहे आत्म्याचे, मिश्रण ज्ञान अज्ञानाचे, मत आहे भाट्टाचे आत्माविषयी. स्वरूप आहे आत्म्याचे, मिश्रण ज्ञान अज्ञानाचे, मत आहे भाट्टाचे आत्माविषयी. आत्मविषयी असं आत्मविषयी. आत्म्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे? जे भाट्ट आहे, कुमारिल भट्ट. आता हे कुमारिल भट्ट फार मोठे विद्वान होते आणि कर्म मीमांसाचे हे आचार्य. आणि त्यांची गोष्ट आहे, त्यांनी वैदिक मताची स्थापना केली आणि पूर्ण प्रयत्न जीवनभर हेच करत राहिले. बौद्ध मताचं त्यांनी खंडन केलं. आणि असं म्हणतात, त्यांनी वेश पालटून बौद्धांच्या एका आश्रमामध्ये प्रवेश केला. कारण त्यांना शिकायचं होतं, की या बौद्ध मतामध्ये काय आहे. कारण खंडन करण्यासाठी आधी शिकलं पाहिजे. पण असं म्हणतात, की ते जेव्हा तिथे शिकत होते, तेव्हा
ते लोक वेदांची फार निंदा करत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये काय पाणी आलं, अश्रू आले. त्या लोकांनी ओळखलं की हा हे काही खरे अवैदिक नाहीये, खरे बौद्ध नाहीये. जेव्हा त्यांना कळलं तर असं म्हणतात की त्यांना ढकलून दिलं एका डोंगरावरून किंवा उंच इमारत. पण जेव्हा ते पळत होते तेव्हा ते म्हणाले, जर वेद सत्य आहे, माझं मत जर सत्य आहे, तर भगवान किंवा देव माझं रक्षण करेल. जर वेद सत्य आहे. आणि असं म्हणतात त्यांना काही झालं नाही, ते पडले. फक्त त्यांच्या डोळ्याला एक डोळा फुटला असं म्हणतात. ते म्हणतात हे कशामुळे झालं? म्हणे मी जर शब्द लावला ना, जर वेद सत्य आहे. मला असं म्हणायचं होतं, म्हणायला पाहिजे होतं, वेद सत्यच आहे. तर त्यांचा एक डोळा गेला त्याच्यात. म्हणून कुमारील भट्टांचं चित्र तुम्ही पाहिलं तुम्हाला दिसेल, एक डोळा. त्यांचेच अनुयायी होते, त्यांचे शिष्य होते मंडन मिश्र. खरं म्हणजे भगवान शंकराचार्यजी कुमारील भट्टांकडे गेले आणि ते म्हणाले की मला तुमच्या बरोबर शास्त्रार्थ करायचं. कारण ते कर्ममीमांसाचे आचार्य होते. पूर्वमीमांसा म्हणजे कर्ममीमांसा. कर्म 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 सत्य आहे असं त्यांचं मत. तर कुमारील भट्ट म्हणाले की माझा जो शिष्य आहे मंडन मिश्र, त्याच्याबरोबर तुम्ही काय करा, शास्त्रार्थ. तुम्हाला माहित असेल मग ती गोष्ट, शास्त्रार्थ झालाय. मंडन मिश्रांना मग समजवलं शंकराचार्यांनी की कर्मच सत्य नाहीये, ब्रह्म सत्य आहे. मग त्यांनी आपलं मत बाजूला केलं. आणखीन मग ते मंडन मिश्र सुरेश्वराचार्य झाले, शंकराचार्यांचे शिष्य. तर कुमारील भट्ट हे कर्ममीमांसाचे आचार्य. ते म्हणतात की आत्म्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की आत्मा जड नाहीये. मग काय? तर म्हणे जड चेतन दोघांचं मिश्रित रूप आहे. म्हणून ओवी पहा, इथे म्हणतात स्वरूप आहे आत्म्याचे मिश्रण ज्ञान आणि अज्ञानाचे. आत्मा जो आहे फक्त ज्ञान स्वरूप नाहीये किंवा अज्ञान स्वरूप नाही. म्हणा असं का? कारण की ते म्हणतात पहा, झोपेमध्ये असते अज्ञान, पण उठल्यावर होते ज्ञान. म्हणून ज्ञान अज्ञान स्वरूप आहे. त्यांचा तर्क काय आहे? ते म्हणतात पहा, झोपेमध्ये ठीक आहे, मला माहित नाही, मी जाणत नाही, तर अज्ञान. पण उठल्यावर मी जाणतो की मी आहे, म्हणजे आत्म्यामध्ये ज्ञान सुद्धा आहे. तर ज्ञानही आहे, अज्ञानही आहे, जाणीव सुद्धा आहे आणि जाणीव नाही सुद्धा आहे. म्हणून काय, जडचेतनात्मक आत्मा आहे. पण लोकांनी किती विचार केला आहे. आता एकच सुषुप्ती आहे, पण त्या सुषुप्तीचा अनुभव, त्याच्याबद्दल चिंतन विचार वेगवेगळा आणि निर्णय दिला. एक म्हणतो की फक्त अज्ञानच आहे, कारण झोपेमध्ये मला कळत नाही. पण आता हे म्हणतात की उठल्यावर तर आपल्याला कळतं ना, मी कुठे होतो मला माहित नाही, हे तर मला माहित आहे ना. इंग्रजीमध्ये म्हणतात, आय नो दॅट आय डोंट नो. मी जाणतो की मी काही जाणत नाही. तर असा जो आपला अनुभव आहे, याने आपल्याला असं समजलं पाहिजे की माझ्यामध्ये दोन्ही आहे, ज्ञान अज्ञान. आत्म्याचं असं स्वरूप आहे. म्हणून इथे म्हणतात की संस्कृतमध्ये भाट्टस्तु प्रज्ञान घन इव आनंदमय, सुषुप्तौ प्रकाश अप्रकाश सद्भावात माम अहम न जानामी इति अनुभवाच. मी जाणत नाही झोपेमध्ये, पण जागृत मध्ये जाणतो. तर याप्रमाणे आत्म्यामध्ये दोन्ही आहे. आता आता हे कसं होऊ शकतं?
म्हणजे हे असं आहे, की कोणी असं जर म्हणेल, की उजेड आणि अंधार एकाच वेळी एकाच ठिकाणी किंवा अग्नी आणखीन पाणी एकाच वेळी एकाच ठिकाणी राहू शकतात. असंच काही त्यांचं म्हणणं आहे. पण आता ते सांगतात. तर याप्रमाणे आत्म्याबद्दल असे विविध मत आहे. आता पुढे काय म्हणतात? शून्यवादी आहे. हं. शून्यवादी काय म्हणतात, की झोपेमध्ये आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून अभाव आहे, अभाव. आणि अभाव असल्यामुळे आत्म्याला काय म्हटलं पाहिजे? अभावरूप, शून्य. त्याला म्हणतात असत, असत. काहीच नाही. तर आत्मा काय आहे? शून्य. आपल्याला शून्याची अनुभूती झोपेमध्ये. या बौद्ध मताला म्हणतात शून्यवादी. आधीचे जे बौद्ध होते त्यांना आपण म्हटलं होतं क्षणिक विज्ञानवादी. तर याप्रमाणे शून्यवाद. आता हे जे शून्यवादी आहे यांच्याबरोबर सुद्धा भगवान शंकराचार्यांनी बराच शास्त्रार्थ केला, बरंच. आणि त्यांना समजवण्याचा हा प्रयत्न केला, की पहा शून्याचा अनुभव ज्याला होत आहे, तो तर आहे ना. जसं आपण एका हॉलमध्ये गेलो किंवा एका खोलीमध्ये गेलो आणि तिथे आपण काय सांगितलं, "अरे, इथे तर कोणीच नाहीये." असं जर मी बोललो, "इथे कोणीच नाहीये." पण कोणीच नाही आहे हे म्हणायसाठी मी तिथे असायला पाहिजे की नाही? की मी शून्य आहे. तर काही नाही, काही नाही, शून्याला जाणणारा तो कोणीतरी पाहिजे. असं ते तर्क करायचे. पण आता त्यांचं तर मत असं आहे, की असत आहे. तर याप्रमाणे असे हे सगळे विविध मत आहे. पुढची ओवी काय? तिथे म्हटलेलं आहे, की देहात्मवादी, इंद्रियात्मवादी, मनात्मवादी, विज्ञानवादी आणि आहे शून्यवादी या जगी. आत्तापर्यंत आपण हे सगळे पाहिले. अच्छा गंमत अशी आहे, की या सगळ्या मतांचा विरोध आहे एकमेकांना, म्हणून निश्चय सत्याचा होणार नाही. इथे एक फार छान गोष्ट अशी आहे, की वेदांतीला काहीच करायचं नाही. हे एकमेकाचाच काय विरोध करतात. जो म्हणत आहे, की पुत्रच आत्मा आहे, देहात्मवादी काय म्हणतो, "नाही, नाही, देह आत्मा आहे." तर त्यांनी कोणाचं खंडन केलं? पुत्रात्मवादीचं. आता जो इंद्रियात्मवादी आहे, त्यांनी खंडन कोणाचं केलं? देहात्मवादीचं. आपण पाहिलं. तर एक दुसऱ्याचं, एकमेकाचं खंडन हे करत आहे. म्हणजे यांचा आपसात काय आहे? विरोध आहे. म्हणून सत्याचा निश्चय होणार. सूक्ष्म आहे एक एकापेक्षा एक. पण काय मतामध्ये विरोध आहे. म्हणून इथे म्हणतात, की या सगळ्या मतांचा विरोध आहे एकमेकांना, म्हणून निश्चय सत्याचा होणार नाही. ही सगळी मतं जरी आहे जगात, तरी नाही सत्य मानले पाहिजे. हां, याच्यामध्ये काही ना काही दोष आहे. म्हणून हे पूर्ण सत्य नाही. पण लक्षात ठेवा समाजामध्ये आजही हे सगळे मत आहे आणि लोकं ज्या पातळीवर आहे, ज्या स्तरावर आहे, तसं ते तत्वज्ञान ते जगत आहे. जरी त्याचं खंडन केलं असेल तरी जिवंत आहे. जसं आपण पायरीवर वर चढत आहोत, तर असं नाही की खालची पायरीच नष्ट होऊन जाती किंवा तुटून जाते. वरच्या पायरीवर आपण आहोत याचा अर्थ असं नाही की खालची पायरीचं अस्तित्वच नाही. खालची पायरी सुद्धा आहे. याप्रमाणे असे सगळे मत आहे. आता शिष्याने जेव्हा हे सगळं ऐकलं, तर तो काय म्हणतो, गुरु म्हणे साधक खूप झाले तर्क, सांग सांगतो काय नेमकं सत्य आहे. गुरुच म्हणतो, की अनेक आता हे तर्क झाले. आता सत्य काय आहे ते मी तुला सांगतो. हे सगळेच्या सगळे अध्यारोप आहे सत्य. हं. आता ते सत्य काय आहे ते आपण उद्या पाहू. परमसत्य जे खरं खरं परमार्थ आहे.
ते इथे सांगितलेलं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.